स्थानिक भाजी विक्रेत्यांवर अन्याय, पोलिसांची दंडेलशाही, स्वाभिमानचा आरोप। रत्नागिरी नगर परिषदेने स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांवर अन्याय सुरू केला असून पोलिसांची दंडेलशाही सुरू झाली आहे। त्यातच प्रभारी नगराध्यक्ष यांनी स्थानिक भाजी विक्रेत्यांना टार्गेट केल्याचा आरोप स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे असतानाच ती पाडण्याऐवजी स्थानिक भाजी विक्रेत्यांवर अन्याय करून त्यांना हुसकावलं जातंय। यासाठी पोलीस सहकार्य करत असून पोलिसांची दंडेलशाही वाढल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रवक्ते नित्यानंद दळवी, तालुकाध्यक्ष अशोक वाडेकर, जिल्हा सरचिटणीस बाबू पाटील यांनी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला। रत्नागिरी नगर परिषदेने स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांवर हात उगारत कारवाई केली। मारुती मंदिर येथे झालेल्या या कारवाईनंतर महिलांची तक्रार घेण्यास शहर पोलिसांनी नकार दिल्याने पोलिसांची दंडेलशाही वाढल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। पत्रकार परिषदेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी नेमकं काय बोलले ते ऐकूया त्यांच्या शब्दात। काही राजकीय केसेस आमच्यावर आहेत, काही वैयक्तिक केसेस आहेत, व्यवसायातनं काही निर्माण झालेल्या केसेस आहेत आमच्यावर आणि त्या सगळ्या कोर्टात चालू आहेत। अशा प्रकारे असताना सुद्धा पोलीस प्रशासनाचे काही महत्त्वाचे अधिकारी आम्हाला धमक्या देतात की तुम्हाला तडीपार करू म्हणून। काय गुन्हे केले आम्ही? सामाजिक कार्य कोणी करू नये का? मग प्रशासन आणखी पोलीस कोणाच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला आमची दडपशाही झालेली आहे? कोणताही राजकीय पक्ष यांच्या पाठीशी आहे? कुठून याला दबाव येतोय आणि का आमचं खच्चीकरण करतायत? या रत्नागिरी शहरामध्ये शांतताप्रिय शहर आहे, सुसंस्कृत लोकांचं शहर आहे। प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला वर्षानुवर्ष तिथे रोजगार आपला उपलब्ध करून रोजगारासाठी तिथे बसलेले असतात। केमिकल भाज्या, या भाज्या बाजारात येतात, पण हे केमिकल नसलेल्या भाज्या हे स्वतः पिकवून तिथे विकतात। पद्धतीने नगरपालिका प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने दडपशाही केली। या गोष्टीचा मी स्वाभिमान पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करतो। परिषद आयोजित केली आहे, तिचं महत्त्वाचं कारण रत्नागिरी नगर परिषद हद्दीमध्ये भाजी विक्रेत्यांवर होणारा अन्याय हा सर्व जनतेला ज्ञात आहे। जनतेने त्या भाजी विक्रेत्या यांच्या पाठीशी उभी आहे। अशा परिस्थितीत अन्यायकारक आणि मानहानीकारक कृती रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाकडून केल्यानंतर याच्या विरुद्ध जाब विचारण्यासाठी स्वाभिमानचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर गेले असता त्यांच्यावर हेतुपुरस्सर गुन्हा दाखल करून जो अन्याय केलेला आहे आणि ज्या महिलांना मारहाण करून प्रत्यक्ष अधिकारी वर्गाकडे कोणत्याही आयडेंटिटी कार्ड किंवा संबंधित याबाबत भाजी व्यवसाय करणाऱ्यांचा जो भाजी वगैरे होती ही अन्यायकारक तऱ्हेने उठवण्याची कार्यवाही सुरू होती, ती अयोग्य आहे। याचा आधी सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट की अन्य ठिकाणी जे भाजी विक्रेते बसलेले आहेत त्या भाजी विक्रेत्यांना दाखवण्यासाठी स्वाभिमान कार्यकर्ते नगरपालिका प्रशासनाच्या 2 कर्मचाऱ्यांना गाडीतून घेऊन गेले असता त्यांच्यावर अन्यायकारक रीतीने गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना जे काय दडपशाही चालले ती अयोग्य आहे। पोलीस प्रशासनाने याबाबत वेळीच योग्य ती दखल घ्यावी, कारण प्रशासनाला कायद्याचं रक्षण करण्यासाठी आणि सर्वांनाच सर्व संरक्षण देण्यासाठी पोलीस प्रशासनाची कार्यवाहीवर अकार्यक्षमतेवर त्यांच्या आवाज उठवील याची स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून अनेक जनतेने आम्हाला कार्यवाहीची तिचा विचार न करता त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या असताना त्यांची गुन्ह्याची नोंद न केलेली नाही आणि उलट 4 ते 5 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले। ही अशोभनीय कार्यवाही आहे
आणि याबाबत पोलीस प्रशासनाची दुटप्पी भूमिका आहे हे स्पष्ट होतंय। अशा वेळेला पोलीस प्रशासनाला माहिती पाहिजे की जनतेच्या समोर जाताना आपण अशा भूमिका घेणे अयोग्य आहे आणि अशा भूमिका घेऊन जर पोलीस प्रशासन कार्यवाही करणार असेल तर सर्व जनतेच्या वतीने आज आम्हाला ही कार्यवाही करण्यासाठी भाग पाडू नये एवढीच आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की कुठेही कार्यवाही करताना अयोग्य आणि अकार्यक्षम पद्धती पार्ट टाइम नगराध्यक्ष आहेत ना, यांना ह्यात फक्त महिला दिसत आहेत। रत्नागिरी शहरामध्ये अनधिकृत बांधकाम किती आहेत, कोणाकोणाची आहेत? 80 फुटी हायवे जर चेक केला ना तर त्या बाजूला जी काय बांधकामं आहेत ती सगळी अनधिकृत आहेत, जाहीर करावी त्यांनी। शेड्स आहेत, पत्र्याचे गाळे आहेत, मारुती मंदिरला गाळे आहेत, रिक्षा स्टॉप आहेत, रिक्षा स्टॉप रस्त्यावर आलेले आहेत ना, परकर हॉस्पिटलच्या कॉर्नर सगळं चेक करावं। आणि नगराध्यक्षांना, पार्ट टाइम नगराध्यक्षांना जाहीर आव्हान आहे स्वाभिमानचं की त्यांनी ती कारवाई करावी। आम्ही त्यांचं स्वागत करू, सत्कार करू जाहीर। सोबत मुख्याधिकाऱ्यांची चर्चा झाली असताना मुख्याधिकाऱ्यांनीही साळवी स्टॉप ते काँग्रेस भवन किंवा गाडीतळ यावर फिरते जे भाजी विक्रेते आहेत यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, त्यांना नेमून दिलेल्या जागेत बसवण्यात येईल अशी ग्वाही दिली होती। परंतु फक्त मारुती मंदिरच्याच महिला वर्गाला त्या जागेत हे केलं, स्थलांतरित केलं आणि बाकीचे भाजी व्यापारी आहेतल्या जागेवर बसूनच आहेत। आणि पोलीस आवाज उचलायला पाहिजे। पोलीस प्रशासन कोणाच्या सांगण्यात नसतोय, निव्वळ स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी हे सगळे प्रकार। मारुती मंदिर येथे शिरगाव येथील अनेक महिला आपल्या काबड कष्टातून पिकवलेला भाजीपाला या ठिकाणी विकतात। मात्र या महिला स्थानिक नसल्याचा आरोप नगर परिषदेकडून केला जातोय। मात्र या महिलांनी हा आरोप खोडून काढला असून बेस्ट टीव्हीकडे त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। आणि आमचा सगळा माल गोळा करून घेऊन गेले आणि धक्काबुक्की जोरात केला नाही। आणखीन त्या बाईच्यावर अंगावर पण हात टाकला नाही आणि त्या माणसाला असं सगळ्यांना धक्काबुक्की करून ते माणसं भरपूर जण होती, त्याच्यामुळे आम्ही पण बायका सर्व घाबरून गेलो। आणखीन सर्व आमचा माल वगैरे सर्व जप्त करून घेऊन गेले। आम्हालाच का आम्ही म्हणत नाही, पण सगळ्यांना उठवा, आम्ही उठू असं म्हणत नाही की आम्ही तिथे बसतो आणि हे करतो। त्याला उठवत नाही, स्टेडियमच्या जिल्ह्यात पण आहेत ना खालती बसलेले, त्या लोकांना पण उठवा। स्टँड पासून एवढी लोक बसलेली आहेत, आता सुद्धा झंजी नाक्यापासून किती लोक आहेत, काय करतो त्यांना उठवा, आम्ही उठू। आम्ही शिरगाव येथे राहतो, शिरगावातील ग्रामस्थ आहोत। मारुती मंदिर येथे भाजी आम्ही स्वतः पिकवतो, ती विकण्यासाठी आम्ही येतो। देत नाही भाजी उठवते की नाही, कंप्लेंट करू तुमच्यावर, पोलीस कंप्लेंट करा तुम्ही, काय करायचं। इथल्या रत्नागिरीच्या स्थानिक माझा जन्मच मुळे इथे झालेला आहे, त्या मी शिरगावमध्ये मला दिलेली आहे। माझे नाव अनिता अनंत सनगरे। मी आज 17 वर्ष इथे भाजी विकते। 17 वर्षामध्ये तेव्हाही त्रास आम्हाला कधी झालेला नाही आणि आत्ताच त्रास आम्हाला का? जर त्रास होत असेल तर सगळ्यांनाच, रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यांनाच हा नियम सारखा पाहिजे, फक्त मारुती मंदिर पुरताच नियम का? मग जर नियम असेल ना तर मग सगळ्या अगदी स्टँड पासूनच्या सगळ्या अगदी शिवाजीनगरपर्यंतच्या सगळ्या माणसांना उठवा तुम्ही, हेच आमचं म्हणणं आहे आमच्या गावठी भाजीवाल्यांचं। आणि त्याच्यात आम्ही सगळ्या मारुती मंदिरच्या सगळ्या भाजीवाल्या आहेत, नुसतं गावठी ना, आम्ही फक्त 4 वाजता बोलतो आणि आमच्या स्वतःच्या मायातली आमची भाजी आहे। रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत, तसेच 80 फुटी हायवेवर काही जणांनी अतिक्रमण केलं आहे। यामध्ये एसटी स्टँड पासून आठवडा बाजारापर्यंत अनेकांनी अनधिकृतपणे गाळे उभारले आहेत। हे गाळे पार्ट टाइम असणाऱ्या नगराध्यक्षांनी काढून टाकावेत आणि नंतरच या स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांना हुसकवावं असं बोललं जात आहे। स्थानिक महिलांनी पिकवलेला भाजीपाला रत्नागिरी शहरात विकायला न देणाऱ्या प्रभारी नगराध्यक्षांनी एक प्रकारे अन्याय केला असून परप्रांतीयांना करायचं जवळ आणि स्थानिकांना लावायचे पिटाळून अशा प्रतिक्रिया जनतेतून तीव्र शब्दात व्यक्त केल्या जात आहेत।